मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडतात ज्या आपण रोज पाहतो, पण त्यामागचं खरं कारण आपल्याला माहीत नसतं. कधी विचार केलाय का की आपण रोज ज्या आकाशाकडे पाहतो ते निळच का दिसतं? जड असलेला बर्फ पाण्यावर का तरंगतो? आरशात पाहताना आपली डावी आणि उजवी बाजू उलटी का दिसते? अथांग समुद्राचं पाणी खारट का असतं? आणि कान नसतानाही साप कोणाचाही आवाज किंवा हालचाल कशी काय ओळखतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण अगदी सोप्या भाषेत आणि विज्ञानाच्या मदतीने जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला काही भन्नाट गोष्टी समजणार आहेत. चला तर मग सुरू करूया. आकाश निळच का दिसतं? सूर्यप्रकाश आपल्याला पांढरा दिसत असला तरी तो 7 वेगवेगळ्या रंगांचा बनलेला असतो. जेव्हा हा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातील वायू आणि धूलिकणांवर पडतो तेव्हा त्याचे विखुरणे होते. निळ्या रंगाची तरंग लांबी कमी असल्यामुळे तो इतर रंगांपेक्षा सर्वात जास्त विखुरतो आणि म्हणूनच आपल्याला आकाश निळे दिसते. बर्फ पाण्यावर का तरंगतो? सामान्यतः कोणताही पदार्थ द्रव अवस्थेतून घन अवस्थेत जाताना जड होतो, पण पाण्याच्या बाबतीत उलटे घडते. जेव्हा पाण्याचे बर्फात रूपांतर होते तेव्हा त्याचे रेणू एकमेकांपासून थोडे दूर जातात, ज्यामुळे बर्फाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी होते. कमी घनतेमुळे बर्फ पाण्यावर सहज तरंगतो. आरशात डावा उजवा उलटा का दिसतो? आरसा आपली डावी उजवी बाजू उलटी करत नाही, तर तो मागून पुढे फ्रंट टू बॅक परावर्तन करतो. विज्ञानाच्या भाषेत याला लॅटरल इन्व्हर्जन म्हणतात. जेव्हा तुम्ही आरशाकडे पाहता तेव्हा आरसा तुमच्या समोरून येणारा प्रकाश सरळ मागे फेकतो, त्यामुळे आपल्याला डावी बाजू उजवीकडे असल्याचा भास होतो. समुद्राचं पाणी खारट का असतं? जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हवेतील कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये मिसळतो आणि पाणी किंचित आम्लयुक्त बनते. हे पाणी जेव्हा खडक आणि जमिनीवर पडते तेव्हा ते खडकातील खनिजे आणि मीठ सोडियम क्लोराईड स्वतःमध्ये विरघळवून घेते. नद्या हे पाणी वाहतूक करून समुद्रात आणतात. समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होते, पण मीठ तिथेच राहते. अब्जावधी वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू असल्यामुळे समुद्राचे पाणी खारट झाले आहे. साप कान नसतानाही ऐकतो कसा? सापांना आपल्यासारखे बाह्य कान नसतात, पण त्यांच्या शरीरात एक अंतर्गत कानाची रचना असते, जी त्यांच्या जबड्याच्या हाडाला जोडलेली असते. जेव्हा जमिनीवर कोणतीही हालचाल होते तेव्हा निर्माण होणारी कंपने सापाच्या जबड्याच्या हाडामार्फत अंतर्गत कानापर्यंत पोहोचतात. याशिवाय साप आपली जीभ बाहेर काढून हवेतील रासायनिक कण हवेचा सुगावा घेण्यासाठी वापरतो. तर मित्रांनो, विज्ञान किती रंजक आहे ना? या 5 गोष्टींपैकी तुम्हाला कोणती गोष्ट आधीपासून माहीत होती हे मला खाली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रंजक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.